1960चं दशक. मुंबईत रात्र वैऱ्याची असायची असं म्हणतात. पण याच मुंबईत असा एक माणूस होता ज्याचा शब्द रात्रीच्या अंधारात लाखो लोकांचं नशीब ठरवायचा. ज्यानं ओपन केलेल्या पत्त्यावरचा एक आकडा मुंबईच्या गिरणी कामगारांपासून ते बड्या बड्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांची धडधड वाढवायचा. आपण बोलतोय मटका किंग रतन खत्री बद्दल. सध्या नागराज मंजुळेची मटका किंग ही वेबसिरीज सुद्धा रिलीज झाली आहे आणि त्याची चर्चाही सुरू आहे. पण रतन खत्रीच्या आयुष्यावर याच्या आधीही चित्रपट बनलाय. ज्यांनी रतन खत्रीला कधी पाहिलेलंही नव्हतं त्यांना सुद्धा रतन खत्रीवर भयंकर विश्वास होता आणि याला कारण होतं त्याची इमानदारी. रतन खत्री कोण होता, तो फेमस कसा झाला आणि त्याचा शेवट कसा झाला, सगळं सांगतो. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. रतन खत्री 1932 मध्ये कराचीमध्ये एका सिंधी हिंदू कुटुंबात त्याचा जन्म झाला. 1947च्या फाळणीच्या जखमा सोसत तो लहान असतानाच आपल्या कुटुंबासोबत मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला पोटासाठी धडपड सुरू झाली. पण रतन खत्रीची गणितावर आणि लोकांच्या मेंटॅलिटीवर जबरदस्त पकड होती. याच काळात त्याची ओळख झाली कल्याणजी भगत या माणसासोबत. हा माणूस वरळी मटका चालवायचा. त्यावेळेचा मटका म्हणजे न्यूयॉर्कच्या कॉटन एक्सचेंज कडून येणाऱ्या कापसाच्या रेटवरती जुगार खेळला जायचा. रतन खत्री तिथंच कामाला लागला. बरेच दिवस काम केल्यावर त्याला कळलं की कापसाच्या दरावर मटका म्हणजे विषय अवघड आहे. पुढे तसंच झालं. 1962ला जुगार बंद झाला आणि रतन खत्रीनं थोडं वेगळं डोकं चालवलं. एक दिवस सकाळी रतन खत्री मुंबई पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये गेला. तिथे जे क्राईम रिपोर्टर्स होते त्यांना तो झवेरी बाजारला नाश्त्यासाठी घेऊन गेला. तिथे एका मातीच्या मडक्यात पत्त्यांचे कॅट टाकले आणि एक नवा खेळ सुरू झाला. जुवे के इस नए सिलसिले का नाम मटका होगा असं थाटात बोलला आणि मटका किंग रतन खत्रीचा खेळ सुरू झाला. या खेळाची ओळख हीच होती की हा खेळ फक्त रतन खत्रीच्या भरवशावर चालायचा. रतन खत्रीनं कल्याणजी भगत यांच्यापासून वेगळं होऊन स्वतःचा रतन मटका सुरू केला. बघता बघता रतन खत्री पाय पसरत गेला. मुंबईत, मुंबई बाहेर आणि महाराष्ट्र बाहेर सुद्धा जिथपर्यंत टेलिफोनचं नेटवर्क पसरलेलं होतं तिथपर्यंत रतन खत्रीचा मटका पसरत गेला. रतन खत्रीचे मटका आकडे दररोज संध्याकाळी लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडायचे. रतन खत्री एवढा फेमस झाला की लोकांचा त्याच्यावरचा विश्वास हा दिवसेंदिवस वाढत गेला. पण त्याच्या विश्वासाची नेमकी कारणे काय होती? लोकांचा रतन खत्रीवर एवढा विश्वास बसण्याची 2-3 कारणं होती. पहिली गोष्ट म्हणजे रिटर्न्स. खत्रीला माहिती होतं की लोकांना काही मिळालं तरच ते परत येतील. त्यामुळे त्यांनी सट्टा अशा प्रकारे डिझाईन केला होता की सामान्य लोकांनाही त्यातून पैसे मिळायचे. दुसरं कारण म्हणजे स्पीड. त्या काळात टेलिफोन हे संवादाचं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी साधन होतं आणि खत्रीनं त्याचंच जाळं वापरून आपल्या मटक्याचं देशभरात जाळं पसरवलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रतन खत्रीची इमानदारी. खत्री कधी लोकांसमोर, कधी इराणी कॅफेमध्ये, तर कधी क्लबमध्ये कुणालाही बोलवून कार्ड ओपन करायचा. त्यामुळे इथं काहीच झोल होत नाही, फसवणूक होत नाही, हा विश्वास त्यानं लोकांच्या मनात कमावलेला होता. त्यामुळेच त्याच्या मटका साम्राज्याची उलाढाल दररोज 1 कोटी रुपयांच्या वरती गेल्याची ही चर्चा त्यावेळेला झाली होती. रतन खत्री नंतर फेमस होत गेला. जुगाराच्या पलीकडे त्याचं नाव गेलं. त्याच वेळेला त्यानं रंगीला रतन नावाचा एक पिक्चर सुद्धा बनवला. त्यात हिरो होते ऋषी कपूर आणि हिरोईन होती परवीन बाबी. ऋषी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात सुद्धा लिहिलंय की रतन खत्री कधी कधी त्यांना सुद्धा पत्ता ओपन करायला लावायचा. पण 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली. सरकारचे सूत्र रतन खत्रीच्या मागे लागले. त्यावेळी त्याला तुरुंगात सुद्धा जावं लागलं. जवळपास 1.5 वर्षाच्या आसपास त्यानं तुरुंगात सुद्धा आपल्या आयुष्यातला काही काळ काढला. ज्या कल्याणजी भगत यांच्या सोबत रतन खत्रीनं काम सुरू केलं होतं, मटका सुरू केला होता, त्यांची सुद्धा रतन खत्रीला या वेळेला मदत मिळाली नव्हती. 1989च्या दशकानंतर मटका हळूहळू कमी झाला आणि त्याची जागा क्रिकेट बेटिंगनं घेतली. 9 मे 2020ला वयाच्या 88व्या वर्षी रतन खत्रीचा मुंबईत मृत्यू झाला. हार्ट अटॅकमुळे मुंबईच्या ताडदेवमध्ये असलेल्या त्याच्या घरातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आज रतन खत्री हयात नाहीये, पण मुंबईच्या इतिहासातलं ते एक असं नाव आहे ज्याची चर्चा पुढची अनेक वर्ष होत राहणार आहे. विजय वर्माची मटका किंग ही वेब सिरीज याच स्टोरीवर तयार केली गेली आहे. सध्या या वेब सिरीजची मोठी चर्चा सुरू आहे. मटका किंगची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.